या अशा पद्धतीने 2 भागमध्ये भेंड्या काढून घ्यायच्या आणि तुम्ही बघत असाल याच्यामधला दाणा जो आहे तो व्यवस्थित भरलेला आहे आणि भेंडी पण जे असते ना ते एकदम कडक असते. सो अशा ज्या भेंड्या असतात ते कढीसाठी स्पेसिफिक यूज होतात. हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज बनवत आहे मी भेंडीची कढी. आता भरपूर जणांना विचारेल की भेंडीची कढी कशी का बनत आहे. सो भेंडीची कढी बनतं पण त्याच्यासाठी स्पेसिफिक जठर भेंड्या लागतात ज्या कडक आलेल्या असतात आणि तुम्ही इथं बघू शकत असाल की यामधला जो दाणा आहे ना तो व्यवस्थित भरलेला आहे. आणि भेंडीला 2 भागमध्ये कापून घ्यायचं जेणेकरून जठर भेंडी जर असली तर त्याचा जो चिकटपणा असतो तो कमी असतो, फार कमी असतो. आणि तीच भेंडी जेव्हा कोवडी असते आणि आपण त्याची मोकळी भाजी करतो तेव्हा तो चिकटपणा भरपूर जास्त असतो. आता भरपूर जणांना मला हे पण विचारलं आहे काय चिकटपणा येत नाही का. जेव्हा भेंडी जठर असते तेव्हा त्याला चिकटपणा नसतो, जेव्हा ती कोवडी असते तेव्हा जठरपणा भरपूर प्रमाणात असतो. सो मी इथं 2 भागांमध्ये व्यवस्थित आधी कट करून घेते आणि मग नंतर नॉर्मल तुम्ही जशी फोडणी घालतो आपण, जसं शेवग्याचे शेंगा झाले, ज्याला ड्रमस्टिक पण म्हणतात, जशी ती भाजी करतो आपण नॉर्मल आपले जे व्हेजिटेबल्स आणि काय म्हणतो आपले जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते घालून जसं नॉर्मल आपण भाजी करतो बस तशीच बनवायची असते. यामध्ये मी मिरची घातली आणि कांद्याची पानं घालते आहे कारण माझ्याकडे कांद्याची पानं अवेलेबल होती. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कांदासुद्धा घालू शकता, नाहीतर त्या जागी कांद्याची पानं घातले तरी चालेल. इथे मी भेंडी ॲड करून घेत आहे आणि जवळपास 10 ते 15 मिनिट असंच या मसाल्यामध्ये व्यवस्थित होऊ द्यायचं. आणि त्यानंतर मग तुम्हाला जेवढं पण त्याच्यात पाणी घालायचं किंवा जेवढं प्रमाणात तुम्हाला त्याला रसा करून घ्यायचं तेवढं करायचं. आणि शेवटी मग तांदळाचं थोडंसं पीठ लावायचं जेणेकरून थोडं घट्ट राहायला हवं. सो आता मी जी रेसिपी शेअर केली तुमच्यासोबत ते एकदा ट्राय करून बघा आणि कशी वाटली ते नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. खूप इझी आहे, नॉर्मल आपण जशी भाजी बनवतो बस तसंच बनवायचं. भेंडीला जवळपास 15 मिनिट तरी व्यवस्थित होऊ द्यायचं आणि ढवळताना ही काळजी घ्यायची त्याला आपण जेव्हा मिक्स करतो मसाल्यासोबत तेव्हा ते फुटायला नको, कारण थोड्या वेळाने ते कसं थोडंसं नरम होतं भेंडी आणि फुटण्याचे खूप जास्त चान्स असतात. तो त्याला स्टर करताना थोडं हळूवारपणे करायचं जेणेकरून भेंडी फुटायला नको. एकदा व्यवस्थित त्याच्या भेंडीमध्ये मसाला व्यवस्थित घुसलं की त्याला लागलं व्यवस्थित आतमधून की मग त्यामध्ये पाणी ॲड करायचं आणि उकळी येईपर्यंत, जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत तांदळाचं पीठ लावायचं नाही. एकदा उकळी आली की थोडं वरून हळूहळू तांदळाचं पीठ त्याच्यामध्ये घालत जायचं आणि ढवळत जायचं. सो अशा पद्धतीने घालायचं जेणेकरून त्याच्यामध्ये तांदळाचे जे गोळे तयार होतात. जर डायरेक्ट जर घातलं तांदळाचं पीठ तर गोळे तयार होतात, म्हणून थोडं थोडं करून घालायचं आणि ढवळत जायचं. सो अशा पद्धतीने जर केलं तर व्यवस्थित होतं, ते व्यवस्थित मिक्स होतं पाण्यामध्ये आणि एक थोडंसं रसाला घट्टपणा येतो. जर तुम्हाला पातळ ठेवायचं असेल तर कमी लावायचं पीठ आणि जर खूप घट्ट करायची असेल तर जास्त पीठ घालायचं आणि पुन्हा 2-3 मिनिट येऊन उकळी येऊन सांबार घालून गॅस बंद करून घ्यायचं. एकदा ट्राय करून बघा, खूप छान वाटतं. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की खाली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. चला भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय अँड टेक केअर.